एखाद्या दिवशी स्वयंपाक करायचाच कंटाळा येतो, पण तरी सुद्धा काहीतरी गरमागरम आणि चमचमीत खायची इच्छा झालेली असते. मग अशा वेळेला ही मस्त आणि जबरदस्त चवीची चमचमीत डाळ खिचडी आणि वाफाळती कढी बनवली ना की एक तर तुमचा वेळ वाचतो, स्वयंपाक लवकर उरकतो आणि काहीतरी चांगलं खायला मिळाल्याचं समाधान मिळतं. त्यामुळे ही अगदी झटपट तयार होणारी डाळ खिचडी आणि कढी कशी बनवायची ते बघूयात. आता डाळ खिचडी बनवण्याकरता इथे मी सुरुवातीला एका बाउलमध्ये 1.5 वाटी इतका तांदूळ घेतलेला आहे. वजनी म्हणाल तर हा 250 ग्रॅम इतका तांदूळ आहे. तांदूळ घेताना घरातील आपला रोजच्या वापरातील कोणताही तांदूळ इथे तुम्ही डाळ खिचडी बनवण्यासाठी घेऊ शकता. आता 1.5 वाटी तांदळाकरता इथे मी अर्धी वाटी इतकी तुरीची डाळ घेतलेली आहे. याऐवजी तुम्ही अर्धी वाटी मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता. आता हे डाळ तांदूळ आपल्याला 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर हे बघा, यामध्ये मी पाणी घालून डाळ तांदूळ हलक्या हाताने चोळून चांगले स्वच्छ धुवून घेत आहे. डाळ तांदळाला 2-3 वेळा चांगले स्वच्छ धुवून घेतलं की मग यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचंय आणि याला 5 ते 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे. डाळ तांदूळ भिजतायत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. तर आज इथे आपण आहे ना मस्त अशी चमचमीत डाळ खिचडी आणि कढी बनवतोय. या दोन्हीसाठी इथे आपण एकच वाटण तयार करणार आहोत. त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी घेतलेले आहेत 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर भरपूर सारी कोथिंबीर यामध्ये घालायची आणि पाणी न घालताच हे मिक्सरवर फिरून आपल्याला छान असं जाडसर वाटून घ्यायचंय. तर हे बघा, इथे मी डाळ खिचडी आणि कढीसाठी हे मस्त असं हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे. याला आपल्याला खूप जास्त बारीक करायची अजिबात गरज नाही, थोडंसं हे जाडसरच आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचंय. आता यानंतर गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये 3 पळ्या इतकं तेल घालायचं. डाळ खिचडीसाठी तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा. तेल हलकं फुलकं गरम झालं की मग यामध्ये 2 लवंगा, 2 काळी मिरी, 2 दालचिनीचे तुकडे, 2 तमालपत्र आणि 1 चमचा जिरं घालायचं. डाळ खिचडीमध्ये खड्या मसाल्यांचा फ्लेवर खूप छान लागतो. खडे मसाले नसतील तर याऐवजी तुम्ही गरम मसाला पावडर सुद्धा वापरू शकता. थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची. त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा उभा लांब पातळ चिरलेला कांदा घालून कांद्याला छान असं गुलाबीसर रंगावरती आपल्याला परतून घ्यायचंय. कांदा मस्त असा गुलाबीसर रंगावरती परतून झाला की आता यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो आपल्याला खूप जास्त बारीक चिरायचा नाही, मोठ्या तुकड्यांमध्ये याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. आता टोमॅटो सुद्धा यामध्ये आपल्याला थोडासा परतून घ्यायचा. टोमॅटो थोडासा परतून मऊसर झाला की मग यामध्ये आपल्याला मुठभर कच्चे शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे यामध्ये मिक्स करून थोडेसे परतून घ्यायचे आणि त्यानंतर बघा, इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा सालासहित छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला होता आणि बटाट्यांच्या फोडी काळ्या पडू नयेत याकरता याला मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं. पाण्यातून बटाट्याच्या फोडी काढून घ्यायच्या आणि यामध्ये घालून यामध्ये थोड्याशा या परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण सुरुवातीला जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलेलं होतं त्यापैकी अर्ध वाटण आपल्याला इथे डाळ खिचडीसाठी घालायचं आहे आणि शिल्लक राहिलेल्या वाटणाचा वापर आपण कढी बनवण्यासाठी करणार आहोत. वाटण यामध्ये घातलं, मिनिटभरासाठी थोडंसं परतून घेतलं की यामध्ये थोडीशी हळद, थोडासा हिंग घालायचा आहे आणि 1 चमचाभर यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचंय. चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळे सुके मसाले या मसाल्यांमध्ये, या फोडणीमध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तर सगळे मसाले आणि भाज्या छान अशा परतून झालेल्या आहेत. आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर 2 वाटी डाळ तांदळासाठी इथे मी 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे. 2 वाट्या डाळ तांदळासाठी 4 वाट्या पाणी हे प्रमाण योग्य आहे. पण खिचडी मला थोडीशी मऊसर हवी आहे, त्यामुळे मी यामध्ये 4.5 वाट्या पाणी घातलेलं आहे. आता या पाण्याला आपल्याला मस्त उकळी फुटून द्यायची. पाण्याला छान उकळी फुटली की आपण मगाशी जे डाळ तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ना त्यातलं पाणी बाजूला काढून घ्यायचं आणि हे डाळ तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. डाळ तांदूळ पाण्यामध्ये असे भिजत ठेवले की ते छान फुलतात आणि लवकर शिजतात. त्याचबरोबर आपली खिचडी सुद्धा मस्त मऊ लुसलुशीत बनून तयार होते. डाळ तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये घातल्यानंतर याला आपल्याला तळापासून हलक्या हाताने व्यवस्थित हलवून चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची. याला छान उकळी फुटली की याला आपण थोडंसं एकदा खालीवर करून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आता काय करायचंय, आपल्याला कुकरचं झाकण लावायचंय. कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण डाळ खिचडी सोबत खाण्यासाठी एक 2 ते 3 मिनिटात तयार होणारी झटपट कढीची रेसिपी बघणार आहोत.
अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त अशी ही चटकदार कढी बनवून तयार होते। आता कढी बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटीभर ताजं कमी आंबट असलेलं दही घेतलंय। वजनी म्हणाल तर हे 200 ग्रॅम इतकं दही आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचंय, त्याचबरोबर पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर घालायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून चांगलं आपल्याला फेटून घ्यायचंय। याला व्यवस्थित फेटून घेतलं की दह्यामधल्या गुठळ्या मोडल्या जातात आणि त्याचबरोबर बेसन पीठ सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं आणि हळद सुद्धा आपण फोडणीमध्ये न घालता दह्यामध्ये घातलेली असल्यामुळे या मिश्रणाला छान असा एकसारखा पिवळसर रंग येतो। तर हे बघा, सगळे जिन्नस व्यवस्थित चांगले मिक्स करून दह्याला फेटून घेतल्यानंतर चांगले यामध्ये एकजीव झालेले आहेत। आता हे मिश्रण घट्टसर आहे त्यामुळे मी यामध्ये 1 वाटीभर पाणी घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। व्यवस्थित मिक्स करून सैलसर असं हे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचंय। तर हे बघा, कढीचं हे मिश्रण आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे। आता आपण कढी बनवायला घेऊ, तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली। त्यामध्ये 1 ते 1.5 पळी इतकं तेल घालायचं। तेल थोडंसं गरम झालं की मग यामध्ये थोडीशी मोहरी, थोडीशी जिरी, 5 ते 7 बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं आणि मगाशी आपण जे हिरवं वाटण तयार करून ठेवलेलं होतं ना, ते यामध्ये घालायचंय। आता हे हिरवं वाटण यामध्ये घालून थोडंसं आपल्याला परतून घ्यायचंय। आपण ह्या हिरव्या वाटणामध्ये सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला असल्यामुळे कढी एकतर चवीला खूप छान लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कढीला चांगला दाटसरपणा सुद्धा येतो। थोडीशी बारीक चिरलेली यामध्ये कोथिंबीर घालायची आणि 1 मिनिटभरासाठी हे सगळं छान परतून घ्यायचं। आता या स्टेजला तुम्ही कढीमध्ये 1 छोटासा पाव चमचा हिंग सुद्धा घालू शकता। तर हे बघा, हे सगळं छान परतून घेतलेलं आहे आणि मगाशी आपण दह्याचं जे मिश्रण करून घेतलेलं होतं ते मिश्रण आता या फोडणीमध्ये घालून घ्यायचंय। तर हे मिश्रण यामध्ये घातलं की याला तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचंय। आता हे घट्टसर आहे त्यामुळे काय करायचंय, आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। कारण कढी शिजून थंड झाली की यामध्ये आपण बेसन पिठाचा वापर केलेला असल्यामुळे कढी थंड झाल्यानंतर आणखीन दाटसर होते। त्यामुळे गरजेप्रमाणे यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा याला तळापासून व्यवस्थित आपल्याला चांगलं हलवून घ्यायचंय। कढी करत असताना फोडणीमध्ये थोडासा हिंग घातला ना की कढी चवीला खूप छान लागते। तर मगाशी फोडणीमध्ये हिंग घालायचं राहून गेलं होतं म्हणून मी आता 1 छोटा पाव चमचा यामध्ये हिंग घातलेला आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कढीला तळापासून हलवून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवरती चमच्याने सतत एकसारखं तळापासून हलवून घेत कढी आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची। कढीला मोठ्या गॅसवरती 3 ते 4 मिनिटांसाठी चमच्याने सतत एकसारखं खालीवर करत हलवून घेतलं की म्हणजे मग कढी फुटत नाही आणि त्याचबरोबर छान अशी एकसंध आपली कढी बनून तयार होते। यामध्ये आपण बेसन पीठ घातलेलं असल्यामुळे बेसन पीठ शिजण्याकरता कढी आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी मोठ्या गॅसवरती चांगली शिजवून घ्यायची आहे। जसजशी कढी शिजत जाते ना तसं कढीला छान दाटसरपणा येतो। कढी खूप जास्त घट्टसर किंवा खूप जास्त पातळ करायची नाही। तर हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा कन्सिस्टन्सीची आपल्याला कढी बनवायची। इतपत घट्टसर कढी आपल्याला बनवायची आहे कारण थंड झाल्यानंतर सुद्धा कढी थोडीशी दाटसर होते कारण यामध्ये आपण बेसन पिठाचा वापर केलेला आहे। तर अशा रीतीने अवघ्या काही मिनिटातच अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट ही मस्त अशी चटकदार कढी डाळ खिचडी सोबत खाण्यासाठी इथे आपली तयार झालेली आहे। कढी होईस तोपर्यंत इथे बघा, कुकरच्या 2 शिट्ट्या होऊन कुकर थोडासा थंड झाला की मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी ही आपली डाळ खिचडी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। भाताचा प्रत्येक शीत ना शीत इथे मोकळा सुटसुटीत दिसतोय। याला थोडंसं चमच्याने हलवून आपण मोकळं करून घेऊ। डाळ खिचडी अजिबात चिकट झालेली नाहीये किंवा अगदीच कोरडी झालेली नाहीये। शिजून ही मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता भाताचा प्रत्येक शीत ना शीत अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे। तर एखाद्या दिवशी तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल आणि अशा वेळेला काहीतरी चमचमीत आणि गरमागरम करून खायची इच्छा असेल ना तर हा बेत तुम्ही नक्की करू शकता। कारण गरमागरम मस्त अशी डाळ खिचडी आणि वाफाळती कढी खायला अप्रतिम लागते। नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।